नमस्कार मित्रांनो, पुणेरी न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आहे आपला प्रतिनिधी घनश्याम वर्मा आणि पुन्हा एकदा पुण्यातील निष्काळजी प्रशासनाचा धक्कादायक प्रकार तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. त्रिमूर्ती चौक पुन्हा चर्चेत. त्याच ठिकाणी पुन्हा रस्ता खचला. यावेळी पाण्याचा टँकर रस्त्यात रुतला. प्रशासन अजूनही झोपेतच आहेत का? आज पुन्हा एकदा भारती विद्यापीठाच्या मागील त्रिमूर्ती चौकात त्याच जागी एक गंभीर प्रकार घडला. पाण्याने भरलेला टँकर जात असताना अचानक रस्त्याचा भाग खचला आणि टँकरचा चाक रस्त्यात खोलवर रुतला. काही क्षणातच टँकर एका बाजूला झुकला आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार अगदी त्याच ठिकाणी घडला आहे जिथे 2च दिवसापूर्वी डंपर रुतल्याची घटना घडली होती. म्हणजेच समस्या अजूनही तशीच आहे आणि प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो, एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार आहे का? अजून किती दिवस अशा घटना घडायला हव्यात? अजून किती वेळ नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जाणार? या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री रोहिदास बापू स्वर्गे घटनास्थळी दाखल झाले. 2 दिवसात दुसऱ्यांदा घडलेल्या या घटनेवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली. विभागाने पत्र विभाग दोघांनी येणं जबाबदारी हे काम करायचं असतं. संबंधित ठेकेदारांनी नाही जर नागरिक काम केलं ना तर त्याच्यावरती कारवाई करणं हे आमचा अपेक्षा आहे आणि कारवाई व्हायला पाहिजे. ठेकेदाराला पण सारख्या घटना जर वारंवार होत असेल तर नगरसेवकांनी डोकं द्यायचं. पत्र विभागात पण कारवाई झाली पाहिजे. पत्र विभागावर ड्रेनेज विभाग या दोन्ही विभागावर कारवाई झाली पाहिजे. ताबडतोब कारण ही घटना आहे. याच्यामध्ये मनुष्यबळी पण जाऊ शकतो. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की हा रस्ता दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालला आहे आणि तरी प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. जर हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला गेणार नाही तर नागरिकांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. आम्ही या रस्त्याच्या खड्ड्यात बसून आंदोलन करू असा इशारा संतप्त नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. जर हे लवकरात लवकर काम नाही झालं तर इथं खड्ड्यात बसून आंदोलन केलं जाईल. याची काळजी प्रशासनाने पण घ्यायची. हा नाही तर आम्हाला नागरिक म्हणून याचा काहीतरी वेगळा बंदोबस्त करायला लागेल. हा प्रकार केवळ अपघात नाही तर हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण आहे. आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जागे होऊन तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. आज पुन्हा एकदा मोठा अपघात टळला आहे, मात्र पुढच्या वेळी असेच नशीब साथ देईल याची कोणतीही खात्री नाही. पुणे न्यूजतर्फे आपले प्रतिनिधी कृष्णा वर्मा यांनी हा सविस्तर वृत्तांत दिला आहे. मी घनश्याम वर्मा आणि आपण पाहत होतात पुणेरी न्यूज. नमस्कार.